आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। थोड्याच वेळात मुंबईला नवा महापौर मिळणार आहे। शिवसेनेतर्फे विश्वनाथ महाडेश्वर हे महापौर पदाचे तर हेमांगी वरळीकर या उपमहापौर पदासाठी निवडणूक रिंगणात आहेत। ही संधी हेरून शिवसेनेने मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केली। वरळी सीलिंग वरून उद्धव ठाकरे यांची एक रॅली निघणार आहे। ही रॅली मुंबई महापालिकेत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे मुंबईकरांचे आभार मानतील आणि त्यानंतर हुतात्मा स्मारकावर जाऊन हुतात्म्यांना अभिवादन करणार आहेत। तर दुसरीकडे भाजपचे नगरसेवकही हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून महापालिकेत पोहोचणार आहेत। दरम्यान त्याच वेळी विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पालिका घराचा वाद बाहेर आल्याने त्यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे। या प्रकरणाचा कोर्टाचा निकाल महाडेश्वर यांच्या विरोधात गेला तर त्यांचं महापौर पद धोक्यात येण्याची शक्यता आहे। तेव्हा अगदी काही वेळातच मुंबईला नवा महापौर मिळणार आहेत। विश्वनाथ महाडेश्वर हे शिवसेनेकडून महापौर पदाची निवडणूक लढवत आहेत तर हेमांगी वरळीकर या उपमहापौर पदाची निवडणूक लढवत आहेत। शिवसेनेकडून अगदी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येते। यासोबतच मुंबई महानगरपालिकेला जी इमारत आहे ती सुद्धा पूर्णपणे सजवलेली आहे। एकंदरीतच ही निवड कशी असणार आहे तर मुंबई महापालिकेच्या सभागृहात 227 पैकी 114 महिला नगरसेवक आहेत। 60 जागांवर दिलेल्या आरक्षणाहूनही महिलांची संख्या मोठी आहे। महापौर पदासोबतच सभागृह नेते पदाचीही आज घोषणा होणार आहे। स्थायी सुधार शिक्षण समित्यांच्या सदस्यांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे। सभागृह नेतेपदी शिवसेनेचे यशवंत जाधव यांची निवड जवळपास निश्चित मानली जाते। जागतिक महिला दिनाच्या दिवशीच मुंबईचा महापौर निवडला जातोय हे विशेष। थेट जाऊयात मुंबई महानगरपालिकेमध्ये आमची प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहे। मनश्री, एकंदरीतच कशा पद्धतीने ही सगळी निवड प्रक्रिया असणार आहे आणि काय वातावरण पाहायला मिळत आहे? नक्कीच आता शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते आता सभागृहात यायला सुरुवात झालेली आहे। जवळपास सगळे नगरसेवक सभागृहात दाखल झालेले आहेत। संपूर्ण महापालिका ही भगवामय झालेली आहे। शिवसैनिकांनी पूर्ण सजावट तर केलेली आहे। त्यासोबतच आता भाजपचे नगरसेवक सुद्धा सभागृहात यायला सुरुवात झालेली आहे। दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी फेटे बांधून आपापल्या पक्षाचं प्रतिनिधित्व कसं दिसेल असा प्रयत्न केलेला आहे। अर्थातच महापौर उपमहापौरपदी शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांची नावं निश्चित आहेत। त्यासोबतच सभागृह नेत्याची देखील आज निवड होणार आहे। त्या सोडून ज्या 4 महत्त्वाच्या समित्या आहेत त्यांच्या सदस्यांची निवड किंवा त्यांची घोषणा सुद्धा आज होऊ शकते। त्याच्यामुळे अर्थातच जे उमेदवार नाराज होते महापौरपद उपमहापौरपद न मिळाल्याने त्यांचं लक्ष आता सभागृह नेता त्यासोबतच स्थायी समिती अध्यक्ष या महत्त्वाच्या पदांवर राहील। मनश्री, तुझ्याकडनं सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा अगदी काही वेळातच मुंबईला नवा महापौर मिळणार।